संध्याकाळी अभिषेक होत असतो. त्या अभिषेकाच्या वेळेला हा मुलगा अच्छा ह्याच्याबरोबर आणखीन 3 मुलं ह्यांची आणि एका दलितांच्या मुलांची थोडी भांडण झालं. अच्छा ते आमच्या गावातल्या गावात आमच्या गावच्या पद्धतीप्रमाणे ते मिटवलं गेलं. ते मिटवल्यानंतर सगळे ज्याच्या घरी गेले. अच्छा त्यानंतर ह्यांचा मुलगा 17 वर्षाचा होता. बरं. ह्याला मॅच्युरिटी नसेल त्यावेळेला. बरोबर तो तलवार घेऊन बाहेर आला आणि बरं. त्या गल्लीमध्ये तलवार नाचवायला लागला आणि शिवाय द्यायला लागला त्या दलितांना. ओके मग त्या दलितांच्या पोरांना ते कळल्यानंतर ते सरळ गेले मोहोळ पोलीस स्टेशनला आणि मोहोळ पोलीस स्टेशनला 4 लोकांच्यावर गुन्हा दाखल केला. अच्छा ते गुन्हा दाखल करताना आम्ही सांगितलं ते तलवार घालू नका, कारण काँग्रेसमुळे ऑफेन्स होईल तो. बरोबर आणि म्हणून करता त्यांनी बाकीचे कलम लावून तो गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर हे पळून गेला मुलगा, फरार झाला मुलगा. बरं. बाकीची 3 अरेस्ट झाली. हम्म. त्यांना पुन्हा आम्ही सोडवलं. आज ते आमच्या गावात राहतात. आज ते आमच्या बरोबर आहेत. कालच्या विजयोत्सवामध्ये ती 3 मुलं, त्यांची कुटुंब, त्यांचा परिवार आमच्या बरोबर होता. मग जर 4 आरोपी होते, 4 लोकांनी जर हे असं कृत्य केलं तर मला आवडलं नाही म्हणजे त्या चौघाला मी गावातनं हाकललं असतं ना. बरोबर किंवा समजा कोणी खांद्यावर घेतले म्हणा, त्याला मी हाकललं असतं ना गावातनं. बरोबर तुम्ही एकटं का जाताय? बरोबर तेव्हा हे तिला बाहेर गेल्यानंतर ह्या लोकांनी त्याला हॅमरिंग केलं आणि असा प्रकारे आमचे गाव बदनाम करण्यासाठी हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे.